नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची. तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची धपाटे. दुधी भोपळ्याची धपाटे बनवण्यासाठी मी तर मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतला आहे, खिसून धुवून घेतला आहे. त्यासाठी हे ज्वारीचं पीठ 1 वाटी लागणार आहे. मीठ, लाल तिखट, हळद, ओवा, जिरे आणि हे गव्हाचं पीठ घेतलं आहे, कोथिंबीर. तर चला आपण आता पीठ मळून घेऊ. पहिल्यांदा आपण दुधी भोपळा घेऊ इथे. आता यामध्ये हे ज्वारीचं पीठ, हे गव्हाचं पीठ, कोथिंबीर, जिरे, ओवा, लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ हे सर्व मिक्स करून घेऊ. यामध्ये थोडंसं पाणी टाकून पिठाचा घट्ट असा गोळा करून घेऊ. आपला आता हा घट्ट गोळा तयार करून झाला आहे. आता याला आपण 10 मिनिटं असंच ठेवून देऊ आणि नंतर धपाटे बनवायला घेऊ. तर बघा, इथं 10 मिनिटं झाले आणि आता आपण धपाटे बनवायला घेऊ. त्यासाठी मी असा एक कॉटनचा कपडा घेतला आहे, तो आपण पाण्यात भिजवून घेऊ. यावर थोडंसं तेल लावू. एक एवढ्या साईजचा असा पिठाचा गोळा घ्यायचा आणि ते त्याच्यावर थापून घ्यायचं. थोडंसं पाणी लावून थापून घ्यायचं. आता धपाटा थापून झाला आहे, हे तव्यावर टाकून घेऊ. इथे मी तवा ठेवला होता, तवा गरम झाला. यावर तेल टाकू आणि याच्यावर धपाटा तवा टाकून घेऊ. आता भरपूर तेल लावून आपल्याला हे धपाटा भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आता आपण खरपूस भाजून घेऊ. बघा, अशा प्रकारे पातळ धपाटे जर आपण बनवले ना, तर खरपूस भाजून घ्यायचे आणि दह्यासोबत खूप छान लागतात. हे आपलं धपाटा आता भाजून झाला आहे, ते काढून घेऊ आपण. बघा, तयार झालं आहे आपले दुधी भोपळ्याचे धपाटे. तुम्ही हे धपाटे करून बघा, खूप छान लागतात दुधी भोपळ्याचे धपाटे. नाश्त्याला पण तुम्ही हे बनवून खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.